नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये सर्वपक्षीयांनी केलं रास्ता रोको आंदोलन. चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला नागरिकांचा विरोध. शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर गव्याचा हल्ल्यात 2 शेतकरी जखमी. कासारी नदी काठावरील शेतात घडली घटना. नागपूर रत्नागिरी आणि मुंबई गोवा महामार्गाच्या कामातून 17 कोटींचं हेलिकॉप्टर विकत घेतल्याचा ठेकेदार शिवाजी पोवारांचा दावा. एस ट्रेडर्स फसवणूक प्रकरणातील कंपनीचा मुख्य एजंट संदीप वाईंगडेला पोलिसांनी केली अटक. आणि उदयपूर फाईल्स चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्या, सकल मुस्लिम समाजाची मागणी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातम्या विस्तारानं. चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको अशी मागणी करत आज गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे सुमारे 3 तास वाहतूक ठप्प झाली होती. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गाची राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे मागणी केली आहे. या विरोधात जनक्षोभ उसळला असून आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शिवसेना ठाकरे गट, बळीराजा संघटना, श्रमिक मुक्ती दल, ब्लॅक पॅन्थर अशा विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे 3 तास सुरू असलेल्या या आंदोलनानं रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार शिवाजी पाटील यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्ता खुला करून दिला. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शक्तीपीठ महामार्ग करण्याची मागणी करणारे आमदार शिवाजी पाटील यांनी खूप मोठी घोडचूक केली आहे अशी जोरदार टीका करत संग्रामसिंह कुपेकर यांनी केली. महामार्ग हद्दपार होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आणि एवढा प्रचंड मोठा विरोध या महाराष्ट्रामध्ये होत असताना, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये विरोध होत असताना, प्रत्येक तालुक्यामध्ये विरोध होत असताना त्यांनी अशा पद्धतीची मागणी करणं, खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला मी बोलत होतो. मी राजेंद्र गजानगर साहेब, आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी भूमिका घेतली की राजेश पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याची. आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रचाराच्या निमित्तानं गावागावामध्ये गेलो त्यावेळेला आम्ही एकच सांगत होतो की चुकीच्या माणसाच्या हातामध्ये हा मतदारसंघ जाऊ नये, म्हणून आम्ही राजेश पाटलांना पाठिंबा दिला आहे असं मी आणि राजेंद्र गजानगर साहेब अगदी डोकं फोडून सांगत होतो की चूक करू नका म्हणून. पण दुर्दैवानं तो घोळ झाला आणि चूक झाली. आता चूक झाली म्हणून ही मोठी चूक आपल्याला निस्तरायची वेळ आलेली आहे. ज्या माता भगिनी आमच्या या गाभाड कष्टकरी शेतामध्ये राबतायत, ज्या माता भगिनींचं पोट, ज्या आमच्या शेतकऱ्यांचं पोट ज्या जमिनीवरतीच चालतंय, ती जमीन काढून घेऊन तिथं शक्तीपीठ महामार्ग करण्याची भूमिका त्या विद्यमान आमदारांनी घेतलेली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर याची आपण सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानून आपण सर्वजण काम करतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या पुतळ्याखाली त्यांना गुरु मानून आज आपण या लढ्याची सुरुवात केलेली आहे. आणि हा लढा जोपर्यंत आपल्या मतदारसंघातलं शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सुरू राहील अशी या शिवाजी महाराजांच्या चरणी आपण शपथ घेऊया. या आंदोलनात विद्याधर गुरबे, स्वाती कोरी, संपत देसाई, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, वसंत नाईक, दिलीप माने, बाळेश नाईक, सुभाष देसाई, नितीन पाटील, शिवाजी माने यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. विश्रांतीनंतर एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत.
राज्य सरकारनं नुकतीच मद्याच्या MRPमध्ये दुपटीनं, वॅटमध्ये 10% आणि परवाना शुल्कामध्ये 15% वाढ केली आहे. मद्य विक्रेत्यांनी या करवाढीचा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. वाठार ते बोरपाडळे बार असोसिएशनच्या बैठकीत ही करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. करवाढ रद्द व्हावी यासाठी संघटितपणे शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष अरुण बजागे यांनी सांगितलंय. राज्य सरकारनं देशी विदेशी मद्याच्या विक्री दरासह व्हॅटमध्ये वाढ केली आहे. त्याचबरोबर मद्य विक्रेत्यांसाठीच्या वार्षिक परवाना शुल्कामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे. मद्याच्या दरासह परवाना शुल्कामध्ये झालेल्या वाढीसंदर्भात वाठार ते बोरपाडळे बारमालक असोसिएशनची बैठक झाली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अरुण बजागे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत शासनानं केलेली दरवाढ, परवाना शुल्क वाढ बार व्यावसायिकांना अडचणीत आणणारी असल्याचं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह व्यावसायिकांनी सांगितलं. मद्य दरवाढीमुळे विक्रीवर परिणाम होऊन व्यावसायिकांचे उत्पन्न घटण्यासह ओपन बारची संख्या वाढून सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी भीती असोसिएशननं व्यक्त केली आहे. शासनानं तातडीनं मद्य दरवाढीसह परवाना शुल्क वाढ रद्द करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शासनाने केलेली मद्य दरवाढ ही ग्राहकांना न परवडणारी आहे. त्यामुळे ग्राहक परमिट रूममध्ये न मद्य घेता वाईन शॉपमध्ये मद्य घेऊन सार्वजनिक ठिकाणी किंवा गाडीमध्ये बसून मद्यपान करेल. त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शासनाने 10% व्हॅट आणि 15% लायसन फी वाढ केल्यामुळे परमिट रूम धारकांना कमी रेटमध्ये मद्य देणे शक्य नाही व न परवडणारे आहे. शासनाने आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. या बैठकीत उपस्थित असोसिएशनच्या सदस्यांनी शासनाला सर्वाधिक कर देणाऱ्या या व्यवसायावर सातत्यानं करवाढ लादली जात असेल तर हा व्यवसाय टिकेल का असा सवाल उपस्थित करत शासनानं बार मालकांच्या व्यथा जाणून घेत दर आणि करवाढ मागं घेतली नाही तर आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवाजी सीद, संचालक अभिजित घाटगे, युवराज पाटील, प्रवीण बजागे, शामराव जाधव, शुभम केकरे, प्रताप मगदूम यांच्यासह सदस्य उपस्थित होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते किणी टोलनाका दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या कामांच्या ठिकाणी प्रकाश परावर्तक नसल्यानं रात्री अपरात्री अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक रेडियम देऊन संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना करण्याबाबत निवेदन सादर केलं. याबाबत कार्यवाही झाली नाही तर महामार्ग रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते किणी टोलनाका या दरम्यान 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. अनेक ठिकाणी वळणं आणि अरुंद रस्ते आहेत. किणी टोल नाक्यापासून येताना अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी सिमेंटचे पोल लावलेले आहेत. त्यावर रेडियम लाईट रिफ्लेक्टर म्हणजेच प्रकाश परावर्तक दिसून येत नाहीत. त्यामुळं वाहनधारकांना वळण रस्ते तसंच खोदाई केलेल्या ठिकाणांचा अंदाज येत नाही आणि अपघात घडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक रेडियम देत निवेदन सादर केलं. महाराष्ट्र प्राधिकरणानं संबंधित ठेकेदारांना याबाबत सूचना करून कार्यवाही करावी, अन्यथा महामार्ग रोको आंदोलन करू असा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला आहे. किणी टोल नाका ते कागलपर्यंत जी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, ती दुरावस्था त्यानंतर ज्यांनी हे टेंडर घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने न केलेली कामे, प्रशासनाचं असलेले दुर्लक्ष आणि वारंवार डावीकडे वळा किंवा उजवीकडे वळा यासाठी जो बोर्ड असतो किंवा त्याच्यावर जी रेडियम असते ती रेडियम न लावल्यामुळे होत असलेला अपघात याविषयी वाचा फोडण्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वच पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित आहोत. राजीव यादव तालुका प्रमुख आहेत. आम्ही निवेदन दिलेलं आहे शासकीय अधिकाऱ्यांना की रेडियम तुम्ही लावता की शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही रेडियम लावून घेऊ. राज्य शासन जर इतकं दळबद्रे झालं असेल, राज्य शासनाकडे जर निधी नसेल तर त्यांनी ते घोषित करावं.
आणि इथून पुढं होणाऱ्या कालावधीमध्ये जे काय अपघात होत असतात त्या अपघाताची जबाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि राज्य शासनानं घ्यावीच. पण आम्हाला अपेक्षापुरतं होईल अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही. त्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे की जर येणाऱ्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या प्रकारचा रस्ता व रेडियम जर लावलं नाही तर आम्ही हाच हायवे रस्ता रोको शिवसेनेच्या मार्फत करू. या आंदोलनात करवीर तालुका प्रमुख राजू यादव, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, विनोद खोत, राजू सांगावकर, दीपक अंकल, सुनील पारपानी, दीपक पोपटानी, रामराव पाटील, अजित चव्हाण, दत्ता फराकटे, देवानंद माने, कैलास जाधव, सचिन नागटिळक आदींनी सहभाग घेतला. कोल्हापुरातील शाहू मिल कॉलनी परिसरात राहणाऱ्या आयान बागवान याला GBS आजाराची लागण झाली होती. CPRमध्ये 4 महिने उपचार घेतल्यानंतर बागवान हा GBS आजारातून बरा झाला असून त्याला नुकताच डिस्चार्ज देण्यात आलाय. कोल्हापुरातील शाहू मिल कॉलनी परिसरात राहणारा आयान बागवान या 17 वर्षाच्या युवकाला GBSची लागण झाली होती. त्यानंतर त्याला 23 फेब्रुवारी रोजी CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आयान याची तब्येत पूर्णपणे खालावल्यानं त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. गेल्या 3 महिन्यांपासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र CPRमधील डॉक्टरांनी योग्य औषधोपचार केल्यानं तो आता या आजारातून बरा झालाय. CPRमधील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मंगेश शिंदे, गोपाल तिवारी, अमृता जाधव, सागर गायधन, विशाल बजड, सुमित शहा, उत्कर्ष देशमुख, फिजिओथेरपिस्ट ऋतुराज शिंदे, अश्विनी सनगर यांनी त्याच्यावर यशस्वी उपचार केले. आज आयान बागवान याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे, डॉक्टर अनिता परितेकर उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथल्या श्री दत्त मंदिरात आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दिगंबरा दिगंबराच्या जयघोषानं कृष्णा पंचगंगा काठ दुमदुमला होता. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथं श्री दत्त मंदिरात कृष्णेच्या पुराचं पाणी आल्यानं श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मठात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. आज गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे 4:30 वाजता काकड आरतीसह विविध धार्मिक विधी झाले. दुपारी 12:30 वाजता महापूजा करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचं पूजन करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांसह कर्नाटक, गोवा राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. सरपंच चेतन गवळी, उपसरपंच रमेश मोरे, सागर धनवडे आदींनी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन केलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस बंदोबस्त तैनात होता. व्हाईट आर्मीचे जवानही उपस्थित होते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जण आपल्या गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा देत असतो, त्यांना अभिवादन करत असतो. कोल्हापूरच्या योगेश मोरे या अवलिया चित्रकारानं फुलांच्या पाकळ्यांवर चित्र रेखाटत आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हे आहेत प्राध्यापक योगेश मोरे, कलेचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरातलं एक कलारत्न. कसबा बावड्यातील जयभवानी गल्लीत राहणाऱ्या योगेश मोरेंची मायक्रो आर्ट सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करत गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंना अनोखी गुरुवंदना दिली आहे. आपल्याला उघड्या डोळ्यांनी जी कलाकृती बघताही येणार नाही अशी कलाकृती योगेश यांनी चाफ्याच्या फुलांवर साकारली आहे. हे करत असताना मला काळजी घ्यावी लागली की ते जी फुलाची पाकळी आहे ती खूप नाजूक आहे आणि त्या नाजूकपणाचा मला विचार करत असताना तो ब्रश वापरत असताना हळूवारपणे वापरावा लागला. आणि त्या छोट्याशा पाकळीची जी साईज आहे ती साधारणतः उंची त्याची 2 सेंटीमीटरच्या पेक्षा कमी आणि रुंदी 1 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे मला नाजूकपणाचा किंवा त्या लहान साईजचा विचार करून ती चित्र त्या प्रमाणात बसवावं लागलं. प्राध्यापक योगेश यांनी आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांवर श्री विठ्ठलासह ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, जनाबाई या संतांच्या प्रतिमा चितारल्या होत्या. कोल्हापूरच्या ज्या कला महाविद्यालयातून योगेश यांनी चित्रकलेचे धडे गिरवले तिथंच ते सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत नवे चित्रकार घडवत आहेत.
नामांकित चित्रकार आणि रंगावलीकार असलेले वडील जयवंत मोरे यांच्याकडून त्यांना कलेचा वारसा मिळालाय. प्राध्यापक योगेश यांच्या वडिलांनी घरातील भिंतीवर साकारलेलं शिवछत्रपतींचं चित्र बघितल्यानंतर महाराज आपल्या समोर उभे असल्याचा भास होतो. आणि ही जी कला आहे ती मला लहानपासून म्हणजे अगदी शाळेला असल्यापासूनच अवगत आहे, उपजत आहे. कारण माझे वडील स्वतः चित्रकार रांगोळीकार असल्यामुळं उपजतच हा गुण माझ्याकडे आलेला आहे. योगेश यांच्या कुंचल्यातून बसल्या बसल्या काढलेलं बहिणीचं प्रत्यक्ष व्यक्तिचित्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं तैलचित्र, अनेक रचनाचित्र तसंच सामाजिक संदेश देणारी चित्र अशी शेकडो चित्र साकारली आहेत. वडिलांकडून प्राध्यापक योगेश मोरेंना मिळालेला चित्रकलेचा वारसा आता त्यांचा मुलगा कृष्णासुद्धा पुढं घेऊन चाललाय. 6वीत शिकणाऱ्या कृष्णानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसह अनेक चित्र साकारली आहेत. वडिलांसारखाच मायक्रो आर्टचा वारसासुद्धा तो नेटानं चालवतोय. त्यानं पेन्सिलवर प्रभू श्रीरामांची मूर्ती कोरण्यासह सुपारीवर चित्र काढलंय. प्राध्यापक योगेश मोरेंनी चाफ्याच्या फुलावर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गजानन महाराज यांची चित्र रेखाटत आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना केलेलं वंदन कौतुकाचा विषय ठरलंय. त्याचबरोबर कलासक्त मोरे कुटुंबाची तिसरी पिढीसुद्धा कोल्हापूरच्या कला परंपरेत भर घालण्यासह गुरु शिष्य परंपरेची श्रीमंती वाढवतीये. ही अभिमानाची गोष्ट आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे. राधानगरी तालुक्यातील येळवडे इथला अक्षय सुभाष पाटील हा तरुण सीए परीक्षा उत्तीर्ण झालाय. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गावातील पहिला सीए होण्याचा मान त्यानं मिळवलाय. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मे 2025मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत राधानगरी तालुक्यातील येळवडे इथला अक्षय सुभाष पाटील हा उत्तीर्ण झालाय. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गावातील पहिला सीए होण्याचा मान त्यानं मिळवलाय. पाटील यांचं प्राथमिक शिक्षण येळवडे विद्यामंदिर, माध्यमिक शिक्षण राशिवडेतील श्री नागेश्वर हायस्कूलमध्ये झालं. त्यानं उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापूरमधील कॉमर्स कॉलेजमध्ये घेतलं तर सीएचं शिक्षण पुण्यात झालं. वडील सुभाष पाटील यांच्यासह प्रदीप पाटील, राधानगरीचे आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांचं मार्गदर्शन मिळालं. या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. कागल तालुक्यातील सुळकुडमधील प्राथमिक शाळेच्या परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. 200 मीटरचा हा रस्ता खराब झाल्यानं विद्यार्थ्यांना चिखलातूनच शाळेला जावं लागतंय. हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी पालकांमधून होतीये. कागल तालुक्यातील सुळकुडमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळा सुरू झाला की मोठी कसरतच करत शाळेला जावं लागतंय. कारण कुमार जीवन शिक्षण विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर आणि अंगणवाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. 200 मीटरच्या या रस्त्यावर चिखल झाल्यानं या चिखलातूनच वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय. शाळा प्रशासन आणि पालकांनी अनेक वेळा रस्ता डांबरीकरणाची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थ आणि पालकांनी संताप व्यक्त केलाय. या समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन शाळेच्या प्रवेशद्वारापासून 200 मीटर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करावं अशी मागणी पालकांनी केली आहे. कोल्हापूर शहराजवळील वनराई पार्क ते आर.के. नगर दरम्यानच्या रस्ते कामांची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी परीख पूल नूतनीकरण समिती, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि या परिसरातील नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापुरातील वनराई पार्क ते आर.के. नगर या दरम्यानच्या 100 फुटी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शहर आणि उपनगरांना जोडणारा हा रस्ता दयनीय अवस्थेमुळं अपघातांना निमंत्रण देतोय. रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ परीख पूल नूतनीकरण समिती आणि यूथ फाउंडेशनच्या वतीनं रस्त्यावरील खड्ड्यातच झोपून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं होतं.
त्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात बैठक झाली. यावेळी रस्त्याच्या दुरवस्थेकडे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आणि उपअभियंता महेश कांजर यांचं परीखपूल नूतनीकरण समिती, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि शांतिनिकेतन शाळेच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी लक्ष वेधून निवेदन सादर केलं. या रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आणि यावेळी आम्ही मुद्दे उपस्थित केले की तो रस्ता सदोष झालेला आहे, ठेकेदारावर कारवाई का झाली नाही, आणि टेस्ट रिपोर्ट जर त्याचे खराब असतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. आणि रस्त्याच्या मधोमध जे मुरमीकरणाची जी पद्धत कोल्हापुरात रूढ झालेली आहे, जी पुणे किंवा मुंबई ठिकाणी आढळत नाही, तशा पद्धतीचं मुरमीकरण करणं योग्य आहे का तांत्रिकदृष्ट्या, तर ते मुरमीकरण करणं हे बंद करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि पावसाळा झाल्यानंतर तो संपूर्ण रस्ता दुरुस्त करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सध्या पावसाळ्यात खड्डे बुजवून आणि पावसाळा झाल्यानंतर रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं. यावेळी उमेश साठे, अर्जुन देसाई, राजवर्धन यादव, राहुल चौधरी, रतनकुमार बांदार, चंद्रकांत कांडेकरी आदी उपस्थित होते. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीमध्ये राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या आमदार श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी नुपूर युवराज पोवार ही राज्यात प्रथम आली आहे. ग्रामीण विभागात 288 गुणांसह 96% गुण मिळवून नुपूरनं शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचं आणि राधानगरीचं नाव राज्यामध्ये उज्ज्वल केल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. संस्थेचे अध्यक्ष अशोकराव फराकटे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विश्वासराव घाटगे सरकार, मुख्याध्यापक सुरेश संगपाळ यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. याच विद्यालयाची रिया राजाराम खोत ही ग्रामीण सर्वसाधारण गटात राज्यात 67वी, आर्या कृष्णात गोसावी 68वी आणि सिद्धेश सचिन माने हा ग्रामीण सर्वसाधारणमध्ये 246व्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय. हातकणंगले तालुक्यातील टोप आणि करवीर तालुक्यातील शिये या ठिकाणी दगडखाणी उत्खनन आणि क्रशर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे यांच्या आदेशानं महसूल विभागानं आज सकाळपासून एकूण 46 क्रशर उद्योगांची तपासणी केली. यामध्ये 9 क्रशर उद्योजकांकडे रितसर परवाने मिळून आले, तर उर्वरित 37 क्रशर उद्योग ट्रेडिंग परवाना नसणे, रॉयल्टी न भरणे, प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र नसणे, बिगर शेती परवाना नसणे आदी कारणांमुळे सील करण्यात आले. काल विधान परिषदेमध्ये अवैध खाण उत्खननाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर आज महसूल विभागानं कारवाई केली. कासारी नदीकाठी असणाऱ्या खाटकीमळा नावाच्या शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर गव्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा इथले 2 शेतकरी जखमी झालेत, तर अन्य 3 शेतकरी गडबडीत पळून जात असताना खाली पडून जखमी झाले. या घटनेला वन विभागाचे अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांमधून होतोय. पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या दत्तात्रय गुरव, बंडोपंत पाटील, जितेंद्र कांबळे, नामदेव पाटील आणि कोंडीराम पाटील हे नेहमीप्रमाणे जनावरांना वैरण आणण्यासाठी खाटकी नावाच्या शेतात गेले होते. वैरण कापत असतानाच शेतात दबा धरून बसलेल्या गव्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दत्तात्रय गुरव यांच्या डोक्याला गव्याच्या शिंगाचा जबर मार बसला, तर बंडोपंत पाटील यांच्या पायाला मार लागलाय. उर्वरित 3 शेतकरी गडबडीत पळताना खाली पडून जखमी झालेत. सर्व जखमींना नातेवाईकांनी तात्काळ बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. बाजारभोगाव वनपरिमंडळ अधिकारी RS रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पूजा नरुटे, मच्छिंद्र नवाळे, वनसेवक भुजंग पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेला वनविभागाचे अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांमधून होतोय. काल मालकांचं घरला सांगितलं तर असं वाप खाल्यात हे केल्यात. सकाळी वैरणला गेल्यानंतर त्यासनी मारलं या. तर मी काल सांगित आल्यानंतर मी लगेच कळवलेलं वन खात्यात. तर ते म्हणतात कशाला तुम्ही हे करतायसा ते करतायसा, येतो बघायला. आणि ते आलीच नाहीत. काल जर बघायला आली असतील तर ही काही वेळ आली नसती. आज 5-6 जणांच्यावर ही 5-6 जण गेलेली त्यासनी सगळ्यासनीच मारले गौरीने. पावसाळ्यात सुद्धा गवे जंगलात न जाता शिवारातच राहत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वनविभागानं याची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. आपल्या जीवनात गुरुचं स्थान हे सर्वात महत्त्वाचं स्थान समजलं जातं.
एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीनं गुरु आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. आज गुरुपौर्णिमेनिमित्त या गुरुजनांबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथल्या श्री विठ्ठल बिरदेव सिद्धनाथ दरबारमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात सकाळी श्रींच्या अभिषेकानं झाली. त्यानंतर सकाळी पाद्यपूजन, नामस्मरण, जप आणि ध्यान संपन्न झाले. सकाळी 10 वाजता पारंपरिक वारंग आरती झाली. यावेळी कृष्णात डोणे महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरु हा कसा असावा तर शिष्याला मार्गदर्शन करणारा असावा, शिष्याला शांततेचं प्रतीक देणारा असावा, शिष्याला बोध करणारा असावा. शिष्य जर कुठे वाकड्या वळणात जात असेल तर त्याला दिशा देणारा असावा. गुरु हा नुसता शिक्षक नव्हे तर जीवनातील एक महादीपस्तंभ आहे. गुरुनं तेल व्हावं आणि शिष्यानं ती वात होऊन जीवनामध्ये पेटावं. शिष्य जर कुठे भरकटलेला असेल तर त्याला गुरुनं मार्गदर्शन करावं. अशा पद्धतीनं गुरु हा जीवनाला शिकवणारा आणि एक दिशा देणारा आजचा हा पवित्र सण आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त कोल्हापूर शहरातील गंगावेश इथल्या श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरात श्रींच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. सकाळपासूनच या ठिकाणी होम हवन तसंच धार्मिक विधी सुरू होते. आझाद चौक इथल्या श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात आणि कोटीतीर्थ तलावानजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कणेरी इथल्या श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पालक पाद्यपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी यांचे गुरुबंधू स्वामी अभयानंद आणि स्वामी सेवानंद यांची उपस्थिती होती. यावेळी 10वीतील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचं पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. कणेरी, कणेरीवाडी, नेरली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कोगिल खुर्द आणि कोगिल बुद्रुक परिसरातील विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते. नागपूर, रत्नागिरी आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 5 वर्षे आपण करतोय. त्यातूनच सुमारे 17 कोटींचं हेलिकॉप्टर आपण विकत घेतलंय असा दावा टोपमधील ठेकेदार शिवाजी पोवार यांनी केलाय. ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कुणाचंही नाव न घेता दगडखाणीत उत्खनन करणारा जर हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर टोपमधील ठेकेदार शिवाजी पोवार यानं नागपूर, रत्नागिरी आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 5 वर्ष आपण करत आहोत. त्यातूनच सुमारे 17 कोटींचं हेलिकॉप्टर आपण विकत घेतल्याचा दावा पोवार यांनी केलाय. आगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष स्वबळावर लढवणार आहे. त्यासाठी येत्या 15 दिवसात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मोठा मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शफीउल्ला काझी यांनी आज पत्रकार बैठकीत दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज कोल्हापुरात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. या मेळाव्यानंतर पक्षाच्या वतीनं पत्रकार बैठक घेण्यात येऊन त्यामध्ये निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. आगामी काळात येणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच निवडणुका ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या अनुषंगानं पक्षाचा विस्तार करण्यासाठी जिल्ह्यात शाखा बांधणीचं काम सुरू आहे. बहुजन समाजातील शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे शेकडो कार्यकर्ते या पक्षात प्रवेश करतायत, अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वय शफीउल्ला काझी यांनी या पत्रकार बैठकीत दिली. येत्या 15 दिवसात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी, महासचिव समीर साजिद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, आतिक अहमद, सैफ पठाण, उपाध्यक्ष इलियास कुन्नुरे, इरफान बिजली, हाफिज जुबेर, सलमान नाईकवाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
एएस ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनीचा मुख्य एजंट संदीप वाईंगडे याला आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची 10 लाख रुपये किमतीची 4 चाकी मोटर जप्त केली असून बँकेत गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स तसंच त्याच्याशी संलग्न असलेल्या विविध कंपन्यांनी जादा मोबदल्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 38 जणांवर गुन्हा दाखल केला, तर एकूण 19 जणांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलंय. आज एएस ट्रेडर्स कंपनीचा गोल्डन मॅन म्हणून परिचित असणारा उचगाव इथला मुख्य एजंट संदीप वाईंगडे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची 10 लाख रुपये किमतीची एक 4 चाकी मोटार जप्त केली आहे. तसंच त्यानं बँकेत गहाण ठेवलेले 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. वाईंगडे याची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. एएस ट्रेडर्सच्या माध्यमातून त्यानं खरेदी केलेल्या मालमत्तेची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, विजय काळे, राजू येडगे, सत्यजित तानुगडे यांनी ही कारवाई केली आहे. विश्रांतीनंतर एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या सचिन हुजरे याच्या घरी चोरी झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावत बोरपाडळे इथल्या अक्षय पवार याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. पन्हाळा तालुक्यातील जाखले इथं सचिन हुजरे हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. 4 जुलै रोजी त्यांच्या घरातील सोन्याचं गंठण, लक्ष्मीहार, चेन असे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी अज्ञाताविरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हुजरे यांच्या घरी नेहमी ये-जा करणाऱ्या बोरपाडळे इथल्या अक्षय पवार याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून 14 तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, अंमलदार हिंदूराव केसरे, संजय पडवळ, वसंत पिंगळे, अमित सरजे, अनिकेत मोरे, सतीश सूर्यवंशी यांनी मिळून ही कारवाई केली आहे. इचलकरंजीतील विक्रमनगर रस्त्यावर बागवान यांच्या मालकीच्या सहारा सांस्कृतिक आणि सेवाभावी संस्थेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी सायंकाळी गावभाग पोलिसांनी छापा टाकला. या कारवाई दरम्यान 30 जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय. इचलकरंजीतील सहारा सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या नावाखाली 3 पत्ती जुगार क्लब चालवला जात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी जुगाराचं साहित्य, रोख रक्कम, दुचाकीसह 30 जणांना ताब्यात घेतलंय. या कारवाईवेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. शाहूवाडी तालुक्यातील पाटणे इथले आनंदा गणपती रोडे हे मंगळवारी दुपारी शेताकडे फिरायला गेल्यानंतर कडवी नदीत बुडाले होते. आज दुपारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत KDRF पथक आणि जीवन रक्षक रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. शाहूवाडी तालुक्यातील पाटणे इथले आनंदा गणपती रोडे हे मंगळवारी दुपारी शेताकडे फिरायला गेले होते. उशिरापर्यंत ते परत आले नसल्यानं नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी शेताजवळ त्यांची काठी आणि चप्पल आढळून आली. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला देण्यात आली. त्यानंतर आज सकाळपासून KDRF पथक आणि जीवनरक्षक रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. दुपारी 2च्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. बोटीच्या साहाय्यानं त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या शोध मोहिमेमध्ये सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, प्रीतम केसरकर, आदिनाथ कांबळे, शैलेश हांडे, प्रथमेश येरोडकर, रोहन चौगुले, विनायक शिंदे, आयुष गुडाळकर, सूरज पाटील आणि अमर पाटील या जवानांनी मोलाची कामगिरी बजावली.
परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर महानगरपालिकेच्या यादवनगरमधील शिवाजी विद्यालयाला वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आलं। यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरिता कांबळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल कवाळे, शहराध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, पप्पू पांढरे, योगेश हतलगे, तानाजी मोरे, रोहित जाधव, शिक्षक मयूर जाधव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। श्री बालमुकुंद बालावधूत महाराज मठी समाधिस्थ सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं श्री बालमुकुंद बालावधूत महाराजांच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त 16 जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज पालखी सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। कोल्हापुरातील शाहूपुरी 5वी गल्लीमधील श्री बालमुकुंद बालावधूत महाराज मठी समाधिस्थ सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीनं श्री बालमुकुंद बालावधूत महाराजांच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। आज प्रकाश घोरपडे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। यावेळी आकाराम महाराज, बाजीराव रावण, मिलिंद दड्डीकर, राजेंद्र सरनाईक, मुकुंद पुरेकर, सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा झाला। पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 16 जुलैपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत। याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विनायक गुरव, दिगंबर गुरव, तेजस्विनी गुरव, अवधूत फळसाणकर, प्रकाश घोरपडे, दत्तात्रय वागरे, अवधूत पाटील, रितेश गुरव यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते। कागल तालुक्यातील बानगे गावचा कुस्तीपट्टू प्रथमेश सूर्यकांत पाटील यानं किर्गिस्तानमध्ये झालेल्या 15 वर्षाखालील आशियाई स्पर्धेत 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलंय। सोमवारी 7 जुलैला झालेल्या लढतीमध्ये प्रथमेशनं मंगोलिया, तुर्कस्तान, उझबेकिस्तानच्या मल्लांना चितपट केलंय। आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतंय। प्रथमेश सध्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतोय। आशियाई सुवर्णपदक विजेता आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील, वस्ताद भाऊसो सावंत, तुकाराम चोपडे, आई, वडील आणि पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन प्रथमेशला लाभलंय। लग्नाचं आमिष दाखवून 8 वर्षे तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी योगेश जाधव याला बुधवारी रात्री अटक केली होती। आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। हातकणंगले तालुक्यातील भादोले या गावात राहणाऱ्या योगेश जाधव यानं लग्नाचं आमिष दाखवून पीडित तरुणीवर 8 वर्ष अत्याचार केले। पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर मात्र योगेश जाधव यानं पीडितेला शिवीगाळ करून दमदाटी केली। या प्रकरणी पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून योगेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करत बुधवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांनी त्याला अटक केली होती। आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अधिक तपास करतायत। कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे। अंबाई डिफेन्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज 11 वर्षाखालील मुले मुलींसह 9 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा पार पडल्या। कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं अंबाई डिफेन्स हॉलमध्ये जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहेत। आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 11 वर्षाखालील मुलांच्या गटात शौर्य यादव, वीर मोरे, युग शितोळे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला। 11 वर्षाखालील मुलींमध्ये रितिशा सांडुगडे, लावण्य सातवेकर, रियांशी नागवेकर यांनी, 9 वर्षाखालील मुलांमध्ये अर्पित खोत, ओजस देशपांडे, आरुष निकम यांनी, तर 17 वर्षाखालील मुलांमध्ये चैतन्य तारे, पुष्कर खोत, राजवीर मोहिते, विष्णुवर्धन इतकर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त केला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या कोतोली इथल्या सुमित शंकर सातपुते याला अटक केली आहे।
पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 1.25 लाख रुपये किमतीचा 1.5 किलो गांजा जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार सचिन जाधव, अनिकेत मोरे, अरविंद पाटील, अशोक पवार, अमित सरजे, संजय पडवळ, संजय हुबे, हिंदूराव केसरे, विलास किरोळकर, प्रवीण पाटील यांनी मिळून ही कारवाई केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात गडहिंग्लजमध्ये सर्वपक्षीयांनी केलं रास्ता रोको आंदोलन. चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला नागरिकांचा विरोध. शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर गव्याचा हल्ल्यात 2 शेतकरी जखमी. कासारी नदी काठावरील शेतात घडली घटना. नागपूर, रत्नागिरी आणि मुंबई गोवा महामार्गाच्या कामातून 17 कोटींचं हेलिकॉप्टर विकत घेतल्याचा ठेकेदार शिवाजी पोवारांचा दावा. एएस ट्रेडर्स फसवणूक प्रकरणातील कंपनीचा मुख्य एजंट संदीप वाईंगडेला पोलिसांनी केली अटक. आणि उदयपूर फाईल्स चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्या, सकल मुस्लिम समाजाची मागणी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.